दिवाळीत किंवा इतर कधी आपण रव्याचे बेसनाचे लाडू तर आवर्जून करतोच, परंतु पोहे आणि कणिक घालून तुम्ही लाडू केलेत का अतिशय सुंदर होतात. आणि मुख्य म्हणजे याला पाक करायची झंझट नाही, त्यामुळे पटकन होतात, पौष्टिक असतात आणि मुलांनाही आवडतात. चला तर असे सोपे कणकेचे आणि पोह्याचे लाडू कसे करायचे ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात. येता आहे ना. आता आपण तूप तापत टाकले, गॅस तूप तापलेलं आहे, आपल्या बारीक बारीक बुडबुडे आलेत की नाही. आता गॅस लहान करूयात आणि आपण ही चहाचं गाळणं असतं ना ते आपण घातलं आणि त्याच्यामध्ये आता आपण हे पोहे तळून घेणार आहोत. छान फुलले गेलेत, काढून घेऊयात आपण 1 वाटी कणकेचंच करणार आहोत की नाही, त्यामुळे अर्धी वाटीच हे फक्त पोहे घेणार आहोत आपण. कणकेला आपल्याला तूप एवढं काही लागणार नाही, मग जास्तीचं तूप आहे ते आपण एका भांड्यात घालून घेऊयात आणि मग आपण आमटीला म्हणा किंवा पोळ्यांना त्याचा वापर केला तरीसुद्धा चालू शकतो. पाव वाटी या कढईतच तूप ठेवलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये 1 वाटी कणिक भाजून घेणार आहोत आणि छान खमंग आपण आपलं कणिक भाजून घेणार आहोत. तूप खूप गरम होतं की नाही, म्हणून मी आता जरा वेळ गॅस बंद करणार आहे, हलवून घेणार आहे, नंतर पुन्हा आपण गॅस लावून घेणार आहोत. थोडंसं तूप मी आणखीन घातलं कारण आपली कणिक चांगली भाजली गेली पाहिजे ना, म्हणून. आता मंद गॅसवर आपण कणिक चांगली खरपूस भाजून घेऊयात. खरं म्हणजे हे लाडू करताना ना जाडसर आपल्याला कणिक लागते, पण आता आपल्याकडे दरवेळेला काही अशी कणिक नसते, म्हणून मग आपण ह्याच्यातच 1-2 चमचे आपला बारीक रवा असतो ना तो घालणार आहोत. म्हणजे कणकेबरोबर आपला रवासुद्धा छान भाजला जाईल. याला पाक वगैरे काही करायचं नाही, त्यामुळे थोडंसं एखादा चमचा तूप जरी जास्त झालं ना तरी हरकत नाही. छान खमंग कणकेचा भाजल्याचा वास येऊस्तोवर आपण हे भाजून घेऊयात. आपण 1 वाटी कणकेचा हे लाडू करतोय, 1 वाटी थोडा जास्त असेल ही कणिक. आपण साधारण पाव वाटी तुपामध्ये चांगली ही भाजून घेतली. आता याच्यात आपण भाजलेली एक अर्धा चमचा खसखस घातली. आपलं भांडंही गरम आहे आणि कणिक पण गरम आहे बरं का. नंतर आपण हे तळलेले पोहे आहेत ना हे हाताने चुरून आपण त्याच्यात घातले. हे लाडू झाले ना की अगदी डिंकाच्या लाडवासारखे लागतात बरं का, आणि मुलांना टिफिनमध्ये द्यायलासुद्धा हे लाडू अगदी उत्तम. नंतर आपण हे खोबरं भाजून घेतलं होतं, सुकं खोबरंच आहे आपलं, ते नेहमीसारखं आपण भाजून घेतलं होतं, ते आपण अंदाजे ह्याच्यामध्ये एक अर्ध्या वाटीला थोडं कमी असं आपण हे घालून घेणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये आपण आता गूळ घालणार आहोत. खालचं सारण आपलं गरम असतानाच आपण हा गूळ घालून घ्यायचा आहे. अंदाजे पाऊण वाटी आपण हा गूळ मिक्सरमधनं बारीक करून घेतला आहे, म्हणजे त्याचे खडे राहायला नको. बस आता हे आपलं झालं की आपण हे छान हलवून घेऊयात. साधारण आपली कणिक गरम आहे ना, त्यामुळे तो गूळ त्याच्यामध्ये तेवढ्या याच्यामध्ये विरघळला जातो. गॅस बंद आहे बरं का खालचा, अजिबात गॅस चालू ठेवायचं नाही, नाहीतर मग ते लाडू कडक होतात. आपण हे आता सारण आहे ना आपलं हे एकत्र झालं आहे, एका ताटात काढून घेऊयात. ते थोडे गार झाले ना की आपण लागली वळायला घेऊयात. फार गार झाले तर वळता येत नाही बरं का. हे लाडूसुद्धा टिफिनमध्ये द्यायचे आहेत, म्हणजे डब्यांमध्ये द्यायचे आहेत ना, म्हणून हे असे छोटे छोटेच वळून घ्यायचे. म्हणजे 1 लाडू खाल्ला की काम झालं. मग एकाच्या ऐवजी 2 आवडले आणि त्यांनी खाल्ले तरीसुद्धा चालू शकतं. असे हे सगळे लाडू आपण वळून घेऊयात. हेही मी आता थोडा आकार देते, मग गरम होतं की नाही, त्यामुळे मला फार ते आकार देता येत नव्हता. आता असे सगळ्यांना आपण छान गोल आकार देऊयात आणि बरणीमध्ये ठेवून देऊयात. आहे की नाही, किती सोपे आहेत की नाही लाडू. करायलाही सोपे, खायलाही अप्रतिम. मुळात म्हणजे पारंपरिक, आणखीन त्याच्यामध्ये म्हटलं तर पौष्टिक लाडू. अगदी छोटे छोटे करायचे आणि मुलांच्या टिफिनमध्ये रोज 1 लाडू द्यायचा, म्हणजे आपलंही काम होतं आणि मुलांनाही काहीतरी थोडंसं गोड खाल्ल्याचं समाधान मिळतं. फक्त ही सवय मुलांना 4थ्या-5व्या वर्षापासून लावायला पाहिजे, म्हणजे त्यांना ही लाडवाची चव कळेल. असेच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपली संस्कृती बाय अनुराधा हे चॅनलसुद्धा बघायला विसरू नका. धन्यवाद.